गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आज आपण हायब्रिडायझेशन काढण्यासाठी एक की फॉर्म्युला समजून घेऊ. आता हा जो हायब्रिडायझेशन कन्सेप्ट आहे हा अतिशय महत्वाचा आहे. 11 स्टँडर्ड असो का 12 स्टँडर्ड असो, या दोन्ही स्टँडर्डमध्ये आपल्याला हायब्रिडायझेशन शिवाय बरेचसे आन्सर देता येणार नाही. त्यामुळे हायब्रिडायझेशन ऍक्च्युअली जेव्हा आपण कन्सेप्च्युअली समजून घेत असतो हायब्रिडायझेशन, बरोबर आहे, तर हायब्रिडायझेशन कन्सेप्च्युअली समजून घेणं वेगळं आहे आणि हायब्रिडायझेशन इन्स्टंटली काढणं वेगळं आहे. ऍक्च्युअली हायब्रिडायझेशन हा जो कन्सेप्ट आहे हा आपण एखाद्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा असेल आहे की नाही, स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल एक्झॅक्टली त्याचा शेप कसा असेल, त्याची जॉमेट्री कशी असेल, त्यांच्यामध्ये बॉन्ड अँगल कसा असेल, हे प्रिडिक्ट करण्यासाठी हा हायब्रिडायझेशन कन्सेप्ट आपण इंट्रोड्यूस केलेला आहे. आता हायब्रिडायझेशन काढण्यासाठी एक की फॉर्म्युला आहे. काय आहे? की फॉर्म्युला. तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे आणि इन्स्टंटली त्या कोणत्याही कंपाऊंडचा हायब्रिडायझेशन आणि त्या हायब्रिडायझेशन त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर म्हणजेच त्याची जॉमेट्री किंवा शेप आणि त्यांच्यामधला बॉन्ड अँगल आपण एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो की फॉर्म्युला आहे तो आहे H इज इक्वल टू हाफ V प्लस M मायनस C प्लस A. हा मला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता यातल्या प्रत्येक टर्म आपण समजून घेऊ काय आहे ते, आहे की नाही. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कोणत्याही मॉलिक्यूलमध्ये कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन असते आणि त्या हायब्रिडायझेशनमुळं त्या मॉलिक्यूलला कोणता स्ट्रक्चर तयार होते किंवा त्याची जॉमेट्री काय असेल किंवा शेप कसा असेल ते प्रिडिक्ट करता येते. त्याच्यामुळे या फॉर्म्युल्यातला प्रत्येक टर्म आपण समजून घेऊ. वेअर H, हे जे H आहे, H मीन्स नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन्वॉल्ड इन हायब्रिडायझेशन. काय आहे? नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन्वॉल्ड इन हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन मध्ये तो ऍटम किती हायब्रिड ऑर्बिटल काय करत असतो, इन्वॉल्व करत असतो, त्यांची संख्या असते. त्यांच्यावरूनच आपण त्यांचं कोणतं हायब्रिडायझेशन आहे हे प्रिडिक्ट करत असतो. आता वेअर H इज इक्वल टू, जर दोन ऍटमिक ऑर्बिटल्स हायब्रिड ऑर्बिटल बनवत असेल तर त्यांचं हायब्रिडायझेशन sp हायब्रिडायझेशन राहील. एक S आणि एक P अशा दोन ऍटमिक ऑर्बिटल जर कंबाईन होऊन दोन हायब्रिड ऑर्बिटल बनवल्या तर त्यांना आपण sp हायब्रिडायझेशन म्हणतो. आणि H चा ऍन्सर जर 2 आला तर त्या मॉलिक्यूलमध्ये sp हायब्रिडायझेशन असेल, म्हणजे दोन हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील, आहे की नाही. तर हे झालं हायब्रिड ऑर्बिटल्स, आहे ना. आता नंबर ऑफ ऍटमिक ऑर्बिटल्स 3 हायब्रिडायझेशन साठी इन्व्हॉल्व झाले, म्हणजे 3 ऍटमिक ऑर्बिटल मिक्स होऊन हायब्रिड ऑर्बिटल जर त्यांनी तयार केले तर त्या 3 कोणत्या राहतात, एक S आणि 2 P, म्हणजेच sp2 हायब्रिडायझेशन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? sp2. जर एखाद्या मॉलिक्युल्स मध्ये एखाद्या ऍटमनं 4 ऍटमिक ऑर्बिटल मिक्स केल्या आणि त्यांच्यापासून 4 नवीन हायब्रिड ऑर्बिटल बनतील. आता 4 ऍटमिक ऑर्बिटल्स म्हणजे कोणत्या, एक S आणि 3 P, एक S आणि 3 P, म्हणून त्यांचं नाव आहे sp3 हायब्रिडायझेशन. 4 हायब्रिड ऑर्बिटल बनतील, त्याला आपण sp3 हायब्रिडायझेशन म्हणतो. जर एखाद्या सेंट्रल ऍटम मध्ये मॉलिक्यूल मध्ये 5 ऍटमिक ऑर्बिटल्स त्यांनी काय केल्या, मिक्स केल्या, तर त्यांच्यापासून 5 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतील आणि म्हणून त्या हायब्रिडायझेशन्सला आपण काय म्हणू, sp3d. एक S, 3 P आणि एक D, अशा 5 हायब्रिड ऑर्बिटल्स बनतील. जर एखाद्या सेंट्रल ऍटमनं 6 ऍटमिक ऑर्बिटल मिक्स केल्या तर 6 हायब्रिड ऑर्बिटल बनतील, म्हणून त्यांचा हायब्रिडायझेशन राहील sp3d2. एखाद्या ऍटमनं जर 7 ऍटमिक ऑर्बिटल मिक्स केल्या तर 7 हायब्रिड ऑर्बिटल बनतील, त्यांच्यापासून 7 हायब्रिड ऑर्बिटल बनतील, त्या कोणत्या राहणार आहे, sp3d3. तर अशा प्रकारचं हायब्रिडायझेशन कोणत्याही मॉलिक्यूलमध्ये असेल. आता असं हायब्रिडायझेशन असल्यानंतर नेमकं त्यांची जॉमेट्री किंवा शेप
किंवा त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर कसं असेल हे आपण सांगू शकतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. मग आपण यांच्याहून यांची काय सांगत असतो, जॉमेट्री सांगत असतो. काय सांगत असतो, जॉमेट्री म्हणा किंवा त्याचा शेप म्हणा किंवा स्ट्रक्चर ऑफ दॅट मॉलिक्यूल प्रिडिक्ट करत असतो. जर एखाद्या मॉलिक्युल्समध्ये sp हायब्रिडायझेशन असेल, म्हणजे यांनी 2 हायब्रिड ऑर्बिटल बनवले असेल एखाद्या मॉलिक्युल्सने, तर हे सपोज एक सेंट्रल ॲटम आहे, यांच्यापाशी 2 हायब्रिड ऑर्बिटल जर बनत असेल अशा है ना, तर या मॉलिक्युलचा शेप येणार आहे लिनियर शेप. काय येणार आहे, लिनियर इन शेप. म्हणजे एखाद्या मॉलिक्युल्समध्ये जर sp हायब्रिडायझेशन असेल, sp हायब्रिड ऑर्बिटल तर तो मॉलिक्यूल बनला असेल, तर त्या मॉलिक्यूलचा शेप लिनियर शेप येत असतो. जर त्याच्यामध्ये 3 हायब्रिड ऑर्बिटल जर असेल एखाद्या मॉलिक्युल्समध्ये, तर sp2 हायब्रिडायझेशन येते. आणि sp2 हायब्रिडायझेशन म्हटलं की त्याची जॉमेट्री किंवा शेप कसा येणार आहे, हे 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल अशा प्रकारे अरेंज होतील 120 120 120च्या बॉन्ड अँगलनं, आणि त्यामुळे या मॉलिक्यूलचा शेप या प्रकारचा ट्रायगोनल प्लेनर येईल. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलमध्ये sp2 हायब्रिडायझेशन असेल तर त्याचा शेप राहणार आहे ट्रायगोनल प्लेनर. काय राहणार आहे, ट्रायगोनल प्लेनर शेप राहणार आहे. ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री असेल. ठीक आहे. बॉन्ड अँगल असेल 120चा आणि ही 180चा लिनियर मध्ये असेल. त्यानंतर एखाद्या मॉलिक्युल्समध्ये जर sp3 हायब्रिडायझेशन असेल, कोणता हायब्रिडायझेशन असेल, sp3, म्हणजे 4 हायब्रिड ऑर्बिटल्स त्यांच्यामध्ये तयार झाले असेल, तर त्या 4 हायब्रिड ऑर्बिटल्स या सेंट्रल ॲटमच्या भोवताली अशा टेट्राहेड्रली अरेंज होत असतात. टेट्राहेड्रली अरेंज होतात या प्रकारे, है की नाही. बॉन्ड अँगल त्यांचा 109 डिग्री 28 मिनिटचा असतो. हा 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल असेल, हा 180 डिग्रीचा बॉन्ड अँगल असेल, अशा प्रकारे. आणि या मॉलिक्यूलचा जो शेप असेल तो कसा येणार आहे, टेट्राहेड्रल शेप येणार आहे. काय येणार आहे, टेट्राहेड्रल शेप. टेट्राहेड्रल, बघा लक्षात ठेवायचं आहे. टेट्राहेड्रल त्याचा शेप येईल किंवा जॉमेट्री. त्यानंतर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर 5 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाला तर sp3d हे 4 आणि हे 5, अशा प्रकारे sp3d हायब्रिडायझेशन म्हणजे 5 हायब्रिड ऑर्बिटल जर बनल्या तर त्यांचा शेप ट्रायगोनल बायपिरॅमिडल येत असते. ट्रायगोनल म्हटलं की हे असे ट्रायगोनली आपण अरेंज करू पहिल्यांदा, आणि बायपिरॅमिडल म्हटलं तर अबव्ह अँड बिलो द प्लेन. आणि म्हणून या शेपला आपण ट्रायगोनल बायपिरॅमिडल शेप असं म्हणत असतो. ट्रायगोनल बायपिरॅमिडल अशी त्याची जॉमेट्री येणार आहे जर त्यामध्ये sp3d टाइप ऑफ हायब्रिडायझेशन असेल तर. त्यानंतर sp3d2 टाइपचा हायब्रिडायझेशन जर असेल, बघा अशा प्रकारचं जर हायब्रिडायझेशन असेल sp3d2 टाइपचं हायब्रिडायझेशन, म्हणजे 6 हायब्रिड ऑर्बिटल जर एखाद्या सेंट्रल ॲटम पाशी तयार झाल्या तर त्यांच्यामध्ये sp3d2 हायब्रिडायझेशन असेल आणि या मॉलिक्यूलचा हे 6 हायब्रिड ऑर्बिटल्स या प्रकारे अरेंज होतील. हा सेंट्रल ॲटम असेल, 4 हायब्रिड ऑर्बिटल स्क्वेअर प्लेनरली अरेंज होतील आणि 2 अबाउट द स्क्वेअर प्लेन अँड बिलो द असेल, है की नाही, अशा प्रकारे. पण यांचा शेप कसा येत असतो, ऑक्टाहेड्रल शेप येत असतो. 8 फेस येत असतात त्याला. आणि म्हणून sp3d2 हायब्रिडायझेशन असेल तर त्या मॉलिक्यूलची जॉमेट्री किंवा शेप कसा असेल, ऑक्टाहेड्रल. काय असेल, ऑक्टाहेड्रल शेप किंवा जॉमेट्री असेल. क्लिअर आहे. त्यानंतर एखाद्या मॉलिक्यूल्समध्ये sp3d3 टाइपचा हायब्रिडायझेशन जर असेल, है की नाही, म्हणजे 7 हायब्रिड ऑर्बिटल जर त्या मॉलिक्यूलमध्ये तयार होत असेल तर त्या मॉलिक्यूलचा शेप येणार आहे पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. पेंटॅगोनल बायपिरॅमिडल म्हणजे तुम्हाला 1 2 3 4 5 असं पहिल्यांदा पेंटॅगोन तयार करायचा आहे, आणि बायपिरॅमिडल म्हणजे अबाउट अँड बिलो द पेंटॅगोन, अशा प्रकारे. तर याला आपण काय म्हणतो, पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. पेंटॅगोनल बायपिरॅमिडल अशा प्रकारे यांच्या जॉमेट्री येतात. पण हे वाला जो जॉमेट्री किंवा शेप ज्यावेळेस या टाइपचं हायब्रिडायझेशन असते ते केव्हा राहते, वेन ऑल दी हायब्रिड ऑर्बिटल्स, महत्वाचं आहे लक्ष द्या की हे शेप किंवा जॉमेट्री केव्हा असेल,
असं हायब्रिडायझेशन असेल तर अशा टाईपचे शेप असतात. तर हे केव्हा राहील जेव्हा ऑल दी हायब्रिड ऑर्बिटल्स आर इन्व्हॉल्ड इन बॉन्डिंग. when all the hybrid orbitals ज्यावेळेस हायब्रिड ऑर्बिटल्स कायच्यामध्ये भाग घेतील ऑल दी हायब्रिड ऑर्बिटल आर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स त्या जर बॉन्डिंग ऑर्बिटल्स असतील आहे की नाही म्हणजेच पूर्णच्या पूर्ण बॉन्ड तयार करत असेल. जसं हे 2 बॉन्ड तयार करत असेल, हे 3 बॉन्ड करून मॉलिक्यूल तयार होत असेल. जर एखाद्या मॉलिक्युल्स मध्ये नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल असेल तर हा शेप काय होतो डिस्टॉर्ट होतो म्हणजे चेंज होत असतो. म्हणून आपण जेव्हा यांच्यामध्ये पूर्णच बॉन्डिंग नसते, जसं आता आपण जर एक्झाम्पल घेतलं तर इथे एक एक्झाम्पल मध्ये CH4 एक अमोनिया आणि एक वॉटर आहे की नाही, या तिघांमध्येही sp3 हायब्रिडायझेशन आहे, ते आपण काढू नंतर. पण आता मी सांगतो की ते या कार्बन पाशी 4 हायब्रिड ऑर्बिटल बॉन्डिंग आहे, 4ही हायड्रोजन ऍटम सोबत बॉन्डिंग ऑर्बिटल करते म्हणून याचा टेट्राहेड्रल शेप आहे. पण या नायट्रोजन ऍटम पाशी sp3 हायब्रिडायझेशन आहे पण एक नॉन बॉन्डिंग आहे आणि 3च काय येतात बॉन्डिंग आहे, त्यामुळे याचा शेप पिरॅमिड सारखा येतो. आणि इथेही sp3 हायब्रिडायझेशन आहे, sp3 पण यांच्यापाशी 2 नॉन बॉन्डिंग आहे. काय 2 नॉन बॉन्डिंग आणि 2च बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळे हायब्रिडायझेशन जरी sp3 असेल, 4 हायब्रिड ऑर्बिटल जरी तयार होत असेल पण पूर्णच्या पूर्ण जर बॉन्डिंग नसतील म्हणजे काही नॉन बॉन्डिंग आणि बॉन्डिंग असतील तर त्या मॉलिक्युलचा शेप असा रेग्युलर शेप राहणार नाही, तो डिस्टॉर्ट होणार आहे म्हणजे चेंज होणार आहे. त्याच्यामुळं हे जी मी तुम्हाला जॉमेट्री सांगितलेली आहे त्यावेळेस हे सर्वच हायब्रिड ऑर्बिटल बॉन्डिंग करत असेल तर ही जॉमेट्री असेल. पण जर एखादी जरी ऑर्बिटल यांच्यामधली नॉन बॉन्डिंग असेल तर त्या मॉलिक्युलची जॉमेट्री चेंज होत असते म्हणजे त्याचा शेप किंवा त्याचं स्ट्रक्चर चेंज होत असते. ते कशा प्रकारे चेंज होणार आहे ते आपण डिटेलमध्ये तर समजून घेऊ. पण पहिले तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या टाईपच्या ॲटॉमिक ऑर्बिटल जर एखाद्या ॲटमनं पार्टिसिपेट करून हायब्रिड ऑर्बिटल बनवल्या तर या टाईपचे हायब्रिड ऑर्बिटल बनतात. आणि अशा टाईपचे जर हायब्रिड ऑर्बिटल असेल तर त्यांचा रेग्युलर शेप म्हणजे ज्यावेळेस त्यांच्यामध्ये पूर्णच हायब्रिड ऑर्बिटल बॉन्डिंग करत असतील तर त्यावेळेस हा रेग्युलर शेप येईल. पण त्यांच्यामध्ये जर नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल आल्या तर त्यांच्या शेप किंवा जॉमेट्रीमध्ये काय होईल चेंज होईल, डिस्टॉर्टेड जॉमेट्री होईल, चेंज भेटेल. तर तो चेंज झाल्यानंतर कोणती येत असेल ते सुद्धा आपण समजून घेऊ. पण पहिल्यांदा आपण या फॉर्म्युल्याचा यूज करून कोणत्याही न्यूट्रल मॉलिक्युलचं कॅटायनचं किंवा आयनायनचं आपण हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करू शकतो म्हणजे काढू शकतो. ठीक आहे. तर आता 1 बाय 1 काही एक्झाम्पल घेऊ आपण आणि ह्या सॉल्व्ह करू. त्याच्या आधी हे सॉल्व्ह करण्याच्या आधी आपल्याला ह्या टर्मची माहिती करून घ्यायची आहे. बरोबर आहे. यामध्ये जे टर्म आपण यूज करणार आहोत ते माहिती करून घेऊ. तर ही तर H माहिती झालेलं आहे तुम्हाला. H मीन्स नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स इन्व्हॉल्ड इन हायब्रिडायझेशन म्हणजे हायब्रिड ऑर्बिटल बनवण्यासाठी किती ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतात. त्यानंतर V काय याच्यातला हे महत्वाचं आहे. जो आपला मॉलिक्यूल असेल फॉर एक्झाम्पल एक CH4 मॉलिक्यूल घेतला मी तर हा जो सेंट्रल ॲटम आहे कार्बन यांच्या व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉन्स म्हणून नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल ऑफ सेंट्रल ॲटम त्या मॉलिक्यूल मध्ये जो सेंट्रल ॲटम आहे त्या सेंट्रल ॲटमच्या व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉन्स जसं हे 4th A ग्रुपचा मेंबर आहे, 4th A ग्रुपचा मेंबर आहे म्हणून यांच्या व्हॅलन्स शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे की नाही. म्हणजे इथे V ची किंमत काय येणार आहे 4 CH4 साठी. त्यानंतर M मीन्स मोनोव्हॅलंट ॲटम. इथे जे दुसरी टर्म आहे M, हे M काय आहे मोनोव्हॅलंट ॲटम. हे M म्हणजे मोनोव्हॅलंट ॲटम आहे. त्यानंतर C म्हणजे चार्ज ऑन कॅटायन्स. जर ते पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस असेल तर तेवढे चार्ज ऑन कॅटायन्स कॅटायन चार्ज. आणि A इज चार्ज ऑन एनायन्स म्हणजे तो निगेटिव्हली चार्ज स्पेसिस असेल
तर त्यावरचं चार्ज आहे, चार्ज ऑन एनायन, चार्ज ऑन एनायन. तर आपण हे सर्व टर्म यूज करू आणि प्रत्येक कंपाऊंडचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. आता मी काही एक्झाम्पल घेतो आणि त्या एक्झाम्पलचे आपण हायब्रिडायझेशन इथं सॉल्व्ह करून पाहू. बघा लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला हे टर्म आपण इथे असेच राहू देऊ आणि इथे काही एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यानुसार यांच्यामध्ये कोणत्या टाईपचं हायब्रिडायझेशन आहे ते प्रिडिक्ट करू. बरोबर आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण काही एक्झाम्पल घेतले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल सर्वात पहिले मी CH4 मिथेन मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन काढतो, आहे की नाही. हा फॉर्म्युला यूज करू आपण. काय आपला फॉर्म्युला, H इज इक्वल टू हाफ V प्लस M मायनस C प्लस A. आता जर एखादा स्पेसिस कॅटायन एनायन नसेल तर ही टर्म आपण घेतली नाही तरी चालते. V प्लस M एवढा फॉर्म्युला घेतला तरी चालते, न्यूट्रल मॉलिक्यूल असेल तर. म्हणून हा आता हा कार्बन जो आहे हा आपला पिरियडिक टेबलमध्ये 4th ग्रुप मधला मेंबर आहे आणि 4th ग्रुपचा मेंबर असेल तर त्याच्या व्हॅलन्स मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, 4. त्याच्यामुळे 4 आपण इथे लिहिणार आहोत. V इज नथिंग बट द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल आयटम. M मीन्स मोनोव्हॅलंट आयटम. मोनोव्हॅलंट आयटम दोनच आहे, हायड्रोजन आणि हॅलोजन्स. इथे मोनोव्हॅलंट आयटम 4 आहे म्हणून 4 प्लस 4 8/2 मीन्स 4 आणि 4 जर आलं हायब्रिड ऑर्बिटल तर 4 हायब्रिड ऑर्बिटल म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन. त्याच्यामुळं CH4 मॉलिक्यूलमध्ये 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल बनतील आणि त्या हायड्रोजन सोबत ओव्हरलॅपिंग करून 4 सिग्मा बॉन्ड तयार करतील आणि अशा प्रकारे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तयार होईल. काय तयार होणार आहे, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तयार होईल त्या मॉलिक्यूलचं. दुसरं उदाहरण घेऊ आपण इथे. बघा लक्षात ठेवायचं आहे. अमोनिया मॉलिक्यूलचं आपण हायब्रिडायझेशन समजून घेऊ. ठीक आहे. आता अमोनियाचं हायब्रिडायझेशन काढू. हायब्रिडायझेशन काढण्यासाठी आपण फॉर्म्युला काय यूज करणार आहोत, H इज इक्वल टू हाफ V प्लस M. जर त्यांच्यामध्ये कॅटायन एनायन नसेल तर हा एवढा पार्ट आपण काढून टाकला तरी चालतंय. न्यूट्रल मॉलिक्यूलसाठी ही फॉर्म्युला आपण कॅटायन एनायन असताना वापरायचा आहे. हा न्यूट्रल मॉलिक्यूलसाठी हाफ V प्लस M वापरला तरी चालतंय. आता मला सांगा, नायट्रोजन आपल्या पिरियडिक टेबलमध्ये 5th A ग्रुपचा मेंबर आहे म्हणजे याच्या व्हॅलन्स सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स येतील, आहे की नाही. म्हणून मी काय करणार आहोत, हा व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्स किती राहील 5 आणि मोनोव्हॅलंट आयटम आहे 3 म्हणजे 5 प्लस 3 काय होणार आहे 8 डिवायडेड बाय 2 मीन्स 4 आणि 4 हायब्रिड ऑर्बिटल जर तयार झाला तर याचं हायब्रिडायझेशन काय राहणार आहे, sp3 हायब्रिडायझेशन असेल. म्हणजे हे जे नायट्रोजन आयटम आहे अमोनिया मधला यांच्यापाशी 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे पण यांच्यापाशी 3च बॉन्ड आहेत. 1 2 3 3च बॉन्डिंग आहे. याचा अर्थ एक sp3 हायब्रिड ऑर्बिटल तुमची कशी आहे, नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहे आणि त्यामुळे आता याचा शेप टेट्राहेड्रल येणार नाही. तो टेट्राहेड्रल शेप थोडासा चेंज होईल. जर 4ही बॉन्डिंग ऑर्बिटल असतात तर आपण टेट्राहेड्रल शेप आणला असता पण इथे 3च बॉन्डिंग ऑर्बिटल आहे आणि एक sp3 नॉन बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळे याचा शेप येत असतो पिरॅमिडल शेप येत असतो. काय येत असतो, पिरॅमिडल जॉमेट्री येत असते. काय ते पिरॅमिडल म्हणजे हायब्रिडायझेशन sp3च आहे पण 4ही बॉन्डिंग पेअर नसल्यामुळे 3 बॉन्डिंग पेअर एक लोन पेअर असल्यामुळे हा टेट्राहेड्रल शेप डिस्टॉर्ट होते, चेंज होते आणि या मॉलिक्यूलचा शेप पिरॅमिडल शेप येत असतो. क्लिअर झालं. आता मी तिसरं एक्झाम्पल देतो यामधलंच वॉटर मॉलिक्यूलचं. काय घेतो मी, वॉटर मॉलिक्यूल्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. थर्ड एक्झाम्पल आपण कोणासाठी घेऊ आता, वॉटर मॉलिक्यूल्स. हे सेकंड एक्झाम्पल आपण अमोनिया पाहिलं. थर्ड एक्झाम्पल घेतो मी. जसं एक वॉटर मॉलिक्यूल घेतला आणि ही म्हटलं की यांचं हायब्रिडायझेशन सांगा तर आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहोत, H इज इक्वल टू हाफ V प्लस M. हा एवढाच फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला, आहे की नाही. आता हा फॉर्म्युला यूज करत असताना आपला सेंट्रल आयटम कोण आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन पिरियडिक टेबलमध्ये 6th A ग्रुपचा मेंबर आहे आणि 6th A ग्रुपचा मेंबर असल्यामुळे याच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 पिरियडिक टेबलमध्ये. त्यामुळे हाफ व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 6. मोनोव्हॅलंट आयटम किती आहे इथे,
2 हायड्रोजन ॲटम म्हणजे 2 मोनोव्हॅलेंट ॲटम आहे. आणि त्यामुळे 6 + 2 8 8 डिवायडेड बाय 2 मीन्स काय येणार आहे 4. म्हणजे इथेही आन्सर आपलं 4च आलं आहे. वॉटरचंही हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन आहे. 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार होऊन राहिला म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन आहे ना. आता वॉटरमध्ये जर ऑक्सिजन ॲटम आहे ज्यांच्यापाशी sp3 हायब्रिडायझेशन आहे 1 2 3 आणि 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार होऊन राहिले आहे. पण यापैकी ते 2च बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करून राहिले. ते 2 हायड्रोजन ॲटम सोबत sp3 हायब्रिड ऑर्बिटल बॉन्ड करून राहिले आणि उरलेले जे 2 sp3 हायब्रिडायझेशन आहे त्या काय आहे नॉन बॉन्डिंग आहे. ही सुद्धा एक sp3 आहे, ही सुद्धा एक sp3 आहे जी नॉन बॉन्डिंग आहे, बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाही. म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन आहे पण 4ही बॉन्डिंग पेअर नाही आहे. 2 बॉन्डिंग पेअर आहे, 2 लोन पेअर आहे. त्याच्यामुळे याचा शेप चेंज होईल. व्ही शेप किंवा बेंड शेप तयार करायचा. काय तयार होईल बेंड शेप किंवा व्ही शेप त्याची जॉमेट्री तयार होईल. अशा प्रकारे म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन असेल तर आपण टेट्राहायड्रल शेप सांगितला होता. पण 4ही बॉन्डिंग असताना 4 पैकी 3 बॉन्डिंग एक नॉन बॉन्डिंग असेल sp3 मध्ये तर त्याचा शेप चेंज होतो, पिरॅमिडल शेप येतो. त्यानंतर sp3 हायब्रिडायझेशन आहे पण 2 नॉन बॉन्डिंग 2 बॉन्डिंग आहे त्यामुळे याचा शेप बेंड शेप येत असतो. अशा प्रकारे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हायब्रिडायझेशन या टाईपचं असेल तर रेग्युलर शेप येतोच असं नाही आहे. रेग्युलर शेप केव्हा येणार आहे ज्यावेळेस ऑल दी हायब्रिड ऑर्बिटल्स आर इन्व्हॉल्व्ड इन बॉन्डिंग. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये नॉन बॉन्डिंग हायब्रिड ऑर्बिटल असेल तर त्याचा रेग्युलर शेप काय होईल चेंज होईल. बघा आता खूप सारे एक्झाम्पल घेऊ. आतापर्यंत आपण 3 एक्झाम्पल घेतले. आता 4th एक्झाम्पल घेऊ आपण. बेरिलियम डायफ्लोराइड यांचं हायब्रिडायझेशन सांगा म्हटलं तर फटकन सांगता येईल. बेरिलियम हा सेकंड ए ग्रुपचा मेंबर आहे पिरियडिक टेबलमध्ये. हायब्रिडायझेशन काढण्यासाठी हा V+M हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. V म्हणजे व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स. सेकंड ए ग्रुप मध्ये असल्यामुळे याच्या व्हॅलन्स शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2 हॅलोजन ॲटम आहे. हॅलोजन ॲटम सुद्धा मोनोव्हॅलंट ॲटम आहे त्यामुळे इथे 2 येईल म्हणजे 2 + 2 4 4/2 4/2 म्हणजे 2 येईल आहे की नाही. आणि म्हणून हायब्रिड ऑर्बिटल्स किती येतील 2. आणि 2 जर हायब्रिड ऑर्बिटल असेल तर ते कोणता हायब्रिडायझेशन येणार आहे sp हायब्रिडायझेशन. म्हणजे हा जो सेंट्रल बेरिलियम ॲटम आहे या सेंट्रल बेरिलियम ॲटम कशी एक sp आणि दुसरी sp हायब्रिड ऑर्बिटल तयार होणार आहे आणि ते फ्लोरीन सोबत एका फ्लोरीन सोबत ओव्हरलॅप करणार आहे फ्लोरीनच्या ॲटॉमिक ऑर्बिटल सोबत आणि यांच्यामधला बॉन्ड अँगल 180 डिग्रीचा राहील आणि हा मॉलिक्यूल लिनियर इन शेप असेल. कसा असेल लिनियर इन शेप असेल आणि या सेंट्रल ॲटमचं हायब्रिडायझेशन sp हायब्रिडायझेशन असेल. ठीक आहे. नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊ. 5 नंबरचं एक्झाम्पल घेऊ. बोरॉन ट्रायफ्लोराइड यांचं हायब्रिडायझेशन सांगा म्हटलं तर विदिन द सेकंड मध्ये तुम्ही हायब्रिडायझेशन काढू शकता. हा V+M प्लस तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये याची पोझिशन माहिती पाहिजे. हा थर्ड एक ग्रुपमध्ये आहे पिरियडिक टेबलमध्ये त्याच्यामुळे व्हॅलन्स शेल मध्ये यांच्या 3 इलेक्ट्रॉन्स असतील. V ची किंमत 3 असेल. हा 3+ मोनोव्हॅलंट ॲटम आहे 3 + 3 6 डिवायडेड बाय 2 मीन्स 3 म्हणून आपला हायब्रिड ऑर्बिटलचा आन्सर आला 3. आणि 3 हायब्रिड ऑर्बिटल असेल तर हायब्रिडायझेशन कोणतं आहे ते आपलं sp2 म्हणजे एक s आणि 2 p हायब्रिडायझेशनसाठी इन्व्हॉल्व होतात. 3 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होते. आता या बोरॉनच्या भोवताली 3 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होणार आहे 1 2 3 आणि sp2 हायब्रिडायझेशन असेल तर ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री असेल अशा प्रकारे आणि तिन्ही बॉन्डिंग पेअर असल्यामुळे रेग्युलर शेप येणार आहे अशा प्रकारे आणि यांच्यामधला बॉन्ड अँगल असेल 120 डिग्रीचा. याचा हायब्रिडायझेशन आहे sp2 आणि म्हणून याचा शेप येणार आहे ट्रायगोनल प्लेनर शेप असेल याचा. ठीक आहे. आणि बॉन्ड अँगल इज 120. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. कार्बन टेट्राक्लोराइड. मला जर कोणी विचारलं असतं व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड एक फॉर्म्युला आपण ड्रॉ करणार आहोत आणि त्यांचे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करू. बघा लक्षात ठेवायचं खूप सारे आपण सॉल्व्ह करून पाहू शकतो. प्रॅक्टिस करायचीच आहे तुम्हाला. नेक्स्ट
एक्झाम्पल घेऊ आपण कार्बन टेट्राक्लोराईड. तुम्ही जर कार्बन टेट्राक्लोराईड घेतला आणि यांचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करतो म्हटलं, H इज इक्वल टू हाफ V प्लस M हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. V मीन्स व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन्स ऑफ सेंट्रल ॲटम. सेंट्रल ॲटम कार्बन आहे आणि कार्बन हे 4th ग्रुप्स आहे. त्याच्यामुळे यांच्या व्हॅलेन्स मध्ये आपल्या 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. मोनोव्हॅलेंट ॲटम 4 क्लोरीन आहे, 4 क्लोरीन आहे. त्याच्यामुळे 8/2 मीन्स 4 आन्सर आला तर हायब्रिडायझेशन काय राहणार आहे, sp3 हायब्रिडायझेशन राहील है ना. आणि त्यामुळे कार्बन टेट्राक्लोराईड जर तुम्ही काढला, हा कार्बन टेट्राक्लोराईड, तर 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल काढला पहिल्यांदा, तर 4 क्लोरीन त्याला अटॅच आहे आणि अशा प्रकारे हा टेट्राहेड्रल शेप असेल, जसं मिथेनचा शेप होता तसाच. आणि म्हणून याचा शेप राहणार आहे टेट्राहेड्रल शेप, बिकॉज ऑल द sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स आर बॉन्डिंग, आहे की नाही. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण NCl3. या फॉर्म्युल्याचं आपण काय करणार आहोत, हायब्रिडायझेशन, नायट्रोजन ट्रायक्लोराईड, आहे की नाही. यांचा हायब्रिडायझेशन काढा म्हटलं तर फटकन आपला फॉर्म्युला काय, H इज इक्वल टू हाफ V प्लस M. या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप करा. H इज इक्वल टू हाफ. आता व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन्स किती आहे सेंट्रल ॲटम पाशी, हा 5th ग्रुपचा मेंबर आहे नायट्रोजन. त्याच्यामुळे याच्या व्हॅलेन्शियल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट ॲटम 3 आहेत. अशा प्रकारे त्याच्यामुळे 8/2 आणि 8/2 म्हणजे 4, म्हणजे यांचंही हायब्रिडायझेशन तुमचं काय येणार आहे, sp3 हायब्रिडायझेशन येईल. पण इथे 3च बॉन्डिंग पेअर आहे, एक नॉन बॉन्डिंग पेअर आहे. या अर्थी नायट्रोजन्स पाशी 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले आहे की नाही. पण त्यापैकी 3च बॉन्डिंग आहे, म्हणजे 3 क्लोरीन ॲटम सोबत बॉन्ड करते आणि एक लोन पेअर आहे. त्यामुळे याचा शेप कसा येणार आहे, पिरॅमिडल शेप. म्हणून याचा शेप राहणार आहे पिरॅमिडल इन शेप, पिरॅमिडल जॉमेट्री असेल. अशा प्रकारे क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय ते. नेक्स्ट फॉर्म्युला काढू. 7 एक्झाम्पल झाला आता. 8 नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे, खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, है ना. 8 फॉस्फरस ट्रायक्लोराईडचं हायब्रिडायझेशन सांगा म्हटलं, आहे की नाही. तर इथे H इज इक्वल टू हाफ V प्लस M आहे ना. हा मला फॉर्म्युला यूज करसाल, पूर्ण फॉर्म्युला यूज करायची गरज नाही. कॅटायन एनायन असेल तर पूर्ण फॉर्म्युला यूज करा. त्यामुळं H इज इक्वल टू हाफ. फॉस्फरस पिरियडिक टेबल मध्ये 5th ग्रुपचा मेंबर आहे. त्याच्यामुळे याच्या व्हॅलेन्स मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स, 3 क्लोरीन मोनोव्हॅलेंट ॲटम आहे, 3 क्लोरीन ॲटम्स आहे मोनोव्हॅलेंट. त्याच्यामुळे 8/2 म्हणजे 4 आणि 4 जर आले तर हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन राहील. आता फॉस्फरस ॲटम आहे आणि यांच्यापाशी 1 2 3 4 अशा 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. पण तो 3च बॉन्डिंगसाठी पार्टिसिपेट करणार आहे. तर याचा अर्थ एक काय राहणार आहे, त्यांच्यापाशी नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल्स असेल. आणि याही मॉलिक्यूलचा शेप पिरॅमिडल शेप येईल. काय याचा पिरॅमिडल शेप, म्हणून याची जॉमेट्री येणार आहे पिरॅमिडल जॉमेट्री किंवा पिरॅमिडल शेप येईल. त्यानंतर असाच मी 9th नंबरचा फॉर्म्युला घेतो, फॉस्फरस पेंटाक्लोराईड. या फॉस्फरस पेंटाक्लोराईड मध्ये फॉस्फरस ॲटमचं हायब्रिडायझेशन सांगायचं आहे आपल्याला. H इज इक्वल टू हाफ V प्लस M. हा वाला फॉर्म्युला तुम्ही यूज करसाल. हाफ V म्हणजे व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन्स ऑफ सेंट्रल ॲटम. फॉस्फरस जो आहे तो 5th ग्रुपचा मेंबर आहे पिरियडिक टेबल मध्ये. त्याच्या व्हॅलेन्स मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स. मोनोव्हॅलेंट ॲटम इथे 5 आहे, म्हणजे 5 प्लस 5 10/2 मीन्स 5. म्हणजे हायब्रिड ऑर्बिटल तुमच्या 5 येऊन राहिला आणि 5 जर आला तर sp3 D टाईपचा हायब्रिडायझेशन असेल त्यांच्यामध्ये. आता sp3 D टाईपचा हायब्रिडायझेशन जर असेल तर हा जर फॉस्फरस आहे 1 2 3 ट्रायगोनल बायपिरॅमिडल अशा प्रकारे. तर 3 क्लोरीन ॲटम्स इक्विटोरियल पोझिशन्सवर राहणार आहे, म्हणजे प्लेनर पोझिशन्सवर राहणार आहे, आणि 2 क्लोरीन ॲक्सियल पोझिशन्सवर राहणार आहे. अशा प्रकारे त्याचा शेप तयार होईल. तर याला आपण काय म्हणतो, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. काय येणार आहे, ट्रायगोनल बायपिरॅमिडल अशी जॉमेट्री तयार होईल या मॉलिक्यूलची. हा मॉलिक्यूल ट्रायगोनल बायपिरॅमिडल असेल. अशा प्रकारे नेक्स्ट आपण 10th नंबरचा फॉर्म्युला बघूया. आता आपण 10th नंबरचा क्वेश्चन्स पाहू. 10th नंबरमध्ये आपण SCl2 सल्फर डायक्लोराईड यांचं हायब्रिडायझेशन पाहणार आहोत. आता या न्यूट्रल मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन करत असताना आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहोत, हाफ
व्ही प्लस एम. व्ही म्हणजे काय असते, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स ऑफ सेंट्रल ॲटम. इथे सेंट्रल ॲटम आहे सल्फर. सल्फर 6 ए ग्रुपचा मेंबर आहे, त्याच्यामुळे याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहे आणि मोनोव्हॅलंट ॲटम 2 आहे. त्याच्यामुळं हा 6 + 2 मीन्स 8 डिवायडेड बाय 2 आणि 8 डिवायडेड बाय 2 असेल तर 4 येईल हायब्रिड ऑर्बिटल. आणि हायब्रिड ऑर्बिटल जर 4 येत असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन असेल sp3. आणि sp3 हायब्रिडायझेशन असेल तर 4 हायब्रिड ऑर्बिटल बनतील 1 2 3 4 या सल्फरच्या भोवताली. पण 2च क्लोरीन ॲटम बॉन्डिंग असेल 1 आणि 2. हे 2 क्लोरीन ॲटम याला बॉन्डेड आहे. उरलेल्या 2 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये काय असेल, नॉन बॉन्डिंग पेअर असेल. म्हणजे या sp3 मध्ये आणि या sp3 मध्ये असे नॉन बॉन्डिंग पेअर असेल. त्यामुळे या मॉलिक्यूलचा शेप सुद्धा कोणता येणार आहे, बेंड शेप. काय येणार आहे, बेंड शेप किंवा व्ही शेप यांची जॉमेट्री येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊ, IF7. आता आपण 12 नंबरचं 11 नंबरचं एक्झाम्पल घेऊ, IF7. आता IF7चं हायब्रिडायझेशन समजून घेत असताना नॅचरली आपण यांचं हायब्रिडायझेशन करायचं असेल तर हा व्ही प्लस एम हा वाला फॉर्म्युला यूज करणार आहोत. हा वाला फॉर्म्युला यूज केला आपण तर हा तुम्हाला माहिती आहे की हा 7th ए ग्रुपचा मेंबर आहे आणि 7th ए ग्रुपचा मेंबर असल्यामुळे याच्या व्हॅलन्स सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणून आयोडीनच्या व्हॅलन्स सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. मोनोव्हॅलंट ॲटम किती आहेत, 7. त्याच्यामुळे 14 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय येणार आहे, 7. आणि 7 जर हायब्रिड ऑर्बिटल आल्या तर हायब्रिडायझेशन कोणतं राहणार आहे, sp3d3. अशा प्रकारचं हायब्रिडायझेशन असेल. आता यांची जर आपण जॉमेट्री काढली तर आयोडीन सेंट्रल ॲटम आहे की नाही, 7 बॉन्ड आहेत. त्याच्यामुळे एक sp3d3, दुसरी sp3d3, तिसरी sp3d3, चौथी sp3d3, 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 sp3d3. अशा प्रकारे पेंटॅगोनल बायपिरॅमिडल शेप येणार आहे. 7 फ्लोरीन आपण असे पेंटॅगोनली 5 आपण अरेंज करू पहिल्यांदा. त्याच्यामुळे याचा शेप जो येणार आहे अशा प्रकारे हा पेंटॅगोनल आणि 2 फ्लोरीन अबोव्ह अँड बिलो द प्लेन असेल. पेंटॅगोनल बायपिरॅमिडल म्हणून याचा शेप राहणार आहे पेंटॅगोनल बाय पिरॅमिडल असा शेप राहणार आहे. आणि यांचा हायब्रिडायझेशन राहील sp3d3. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते, एकदम सोपं आहे, काही पाठ करायचं कामच नाही आपल्याला. आपण आतापर्यंत 11th एक्झाम्पल घेतले, तसेच दुसऱ्याही केसमध्ये पाहू पण त्याच्यामध्ये डायनामिक ऑक्सिजन येईल. पहिले अजून 2-3 एक्झाम्पल घेऊ. 12th नंबरचं एक एक्झाम्पल घेतो मी. यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं ClF3. आता मी विचारलं असतं की व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ ClF3, क्लोरीन ट्रायफ्लोराइड. तर हायब्रिडायझेशन काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे आपला, हा व्ही प्लस एम. एकदम सिंपल आहे. आता एच इज इक्वल टू क्लोरीन हा 7th ए ग्रुपचा मेंबर आहे आपला आणि 7th ए ग्रुपचा मेंबर असल्यामुळे इथे काय येणार आहे, 7. मोनोव्हॅलंट ॲटम तुमचे 3 आहे, त्याच्यामुळे 10/2 आणि 10/2 जर असेल तर नॅचरली हायब्रिडायझेशन काय येणार आहे, sp3d. 5 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होते, त्याच्यामुळे 5 हायब्रिड ऑर्बिटल असेल तर sp3d हायब्रिडायझेशन असेल. यामध्ये sp3d टाईपचं हायब्रिडायझेशन आहे. त्यामुळे सेंट्रल क्लोरीन कशी 5 1 2 3 4 आणि 5 हायब्रिड ऑर्बिटल असेल. आता 5 हायब्रिड ऑर्बिटल मध्ये 3 फ्लोरीन आपले या टाईपचे अटॅच होईल आणि 2 काय राहतील, नॉन बॉन्डिंग पेअर असतील. आणि त्यामुळे याचा टी शेप येईल. काय येणार आहे, टी शेप. याला कोणता पाहिजे होता, ट्रायगोनल बायपिरॅमिडल. पण 2 नॉन बॉन्डिंग पेअर असल्यामुळे याचा ट्रायगोनल बायपिरॅमिडल शेप येणार नाही आणि तो येईल तुमचा टी शेप. क्लिअर झालं काय सांगितलं आहे ते. त्यानंतर नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये SF6 13 SF6 बघा, लक्षात ठेवायचं. यांचा हायब्रिडायझेशन आपल्याला काढायचं आहे. आता काढायचं असेल तर एच इज इक्वल टू हाफ व्ही प्लस एम हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. एच इज इक्वल टू हे 6th ए ग्रुपचा मेंबर आहे आणि 6th ए ग्रुपचा मेंबर असल्यामुळे हा
6 प्लस मोनोव्हॅलेंट आयटम 6 आहे, त्यामुळे 12/2 आणि 12/2 म्हणजे 6 आणि 6 जर आन्सर येत असेल तर आपला हायब्रिडायझेशन राहणार आहे sp3d2 म्हणजे 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. आता हे जर 6 हायब्रिड ऑर्बिटल सल्फरच्या भोवताली तयार होत असेल तर 4 अशा स्क्वेअर प्लेनरली अरेंज होईल आणि 2 अबोव अँड बिलो होईल. एक sp3d2 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 अशा 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. त्यानंतर 4 फ्लोरीन असे स्क्वेअर प्लेनरली अरेंज असेल आणि 2 अबोव द प्लेन असेल. तर या प्रकारे यांचा ऑक्टाहेड्रल शेप येणार आहे. काय येणार आहे? असा ऑक्टाहेड्रल शेप येणार आहे आणि म्हणून याची जॉमेट्री राहणार आहे ऑक्टाहेड्रल. ऑल आर हायब्रिड ऑर्बिटल्स आर इन्व्हॉल्व्ड इन बॉन्डिंग, दॅट्स व्हाय इट्स हॅव रेग्युलर शेप. त्यानंतर नेक्स्ट जर आपण SF4 चं मला विचारलं असतं की व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ SF4 तर पाठ करायचं कामच नाही आहे. आपल्या शॉर्टकट फॉर्म्युलानुसार हाफ V प्लस M आहे की नाही अशा प्रकारे. त्यामुळं तुम्ही हायब्रिड ऑर्बिटल काढायचे आहे पहिल्यांदा तर सेंट्रल आयटम आपला सल्फर आहे. सल्फर हे 6 ग्रुपचा मेंबर आहे, त्याच्यामुळे त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन असेल. मोनोव्हॅलेंट आयटम 4 आहे, त्यामुळे 10/2 आणि 10/2 म्हटलं तर 5 हायब्रिड ऑर्बिटल आले तर राहणार आहे sp3d टाईपचं हायब्रिडायझेशन असेल यांच्यामध्ये. बरोबर आहे. आता यांच्यामध्ये जर हे हायब्रिडायझेशन असेल तर नॅचरली आपल्या सल्फरच्या भोवताली 1 2 3 4 5 sp3d हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. त्यापैकी 4 आता बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करून राहिले. एक फ्लोरीन, दुसरा फ्लोरीन, तिसरा फ्लोरीन, चौथा फ्लोरीन, एक नॉन बॉन्डिंग आहे. तर हे असं सीसॉ शेप आहे. सीसॉ शेप तयार आहे. त्यावेळी सीसॉ शेप याचा एक जॉमेट्री अशा प्रकारे एक नॉन बॉन्डिंग पेअर असल्यामुळे ट्रायगोनल बायपिरामिडल येणार नाही, सीसॉ शेप येईल त्यांचा. तर अशा प्रकारे आपण यांची जॉमेट्री वगैरे समजावून सांगू शकतो. तर हे 14 नंबरचा क्वेश्चन झाला. एक लास्ट 15 नंबरचा क्वेश्चन ए टाईपच्या केसमध्ये घेऊ आपण. मग बी टाईपच्या केसमध्ये काय घेणार आहोत? आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्यापाशी मोनोव्हॅलेंट आयटम एक तर हायड्रोजन आहे नाही तर मग फ्लोरीन आहे. आता आपण डायव्हॅलंट आयटम, ट्रायव्हॅलंट आयटम आले तरी आपण यांचं हायब्रिडायझेशन काढू शकतो याच फॉर्म्युल्यानुसार. तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण XeF4 बघा. नेक्स्ट आपण जर एक फॉर्म्युला घेतला 15 नंबरचा क्वेश्चन घेऊ. XeF4 चा हायब्रिडायझेशन आपल्याला कॅल्क्युलेट करा म्हटलं तर सिंपल आपला फॉर्म्युला आहे हाफ V प्लस M. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करसाल. आता आपल्याला माहिती आहे की हे 8 ग्रुपचा मेंबर आहे म्हणजे यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा 0 ग्रुपचा मेंबर म्हणतो आपण. पण त्यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये ऑक्टेट कंप्लीट असते म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स असतात. मोनोव्हॅलेंट आयटम 4 आहे, त्यामुळे 8 प्लस 4 मीन्स 12, 12/2 मीन्स 6 हायब्रिड ऑर्बिटल जर येत असेल तर sp3d2 त्याचा हायब्रिडायझेशन असेल. त्यामुळे Xe जो आहे तर यांच्यामध्ये अशा 6 sp3d2 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. 2 अबाउट बिलो द प्लेन होतील. त्याच्यामुळे हे जे 4 आहे F F F F अशा प्रकारे आहे की नाही. तर हे स्क्वेअर प्लेनर येईल आणि उरलेले जे 2 असेल हे काय असेल? नॉन बॉन्डिंग पेअर असेल. त्याच्यामुळे याचा शेप काय येणार आहे? स्क्वेअर प्लेनर शेप येईल अशा प्रकारे. जरी याचा हायब्रिडायझेशन sp3d2 आहे पण ऑक्टाहेड्रल शेप येणार नाही कारण यांच्यामध्ये 2 नॉन बॉन्डिंग पेअर आहे. त्याच्यामुळे याचा ऑक्टाहेड्रल शेप डिस्टॉर्ट होईल आणि आपल्याला स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री भेटेल. तर हे तर झालं आपल्या केस फर्स्ट. आता केस सेकंडमध्ये आपण डायव्हॅलंट आयटम घेणार आहोत. आतापर्यंत आपण मोनोव्हॅलेंट आयटमच घेतले, त्यांचेच फॉर्म्युले असणारे कंपाऊंड घेतले आणि त्यांचे हायब्रिडायझेशन ड्रॉ केले. आता केस सेकंडमध्ये पाहू आपण. आतापर्यंत जी टाईप फर्स्ट मध्ये आपण मोनोव्हॅलेंट आयटम असणारे कंपाऊंड पाहिले. आता आपण टाईप सेकंडमध्ये डायव्हॅलंट आयटम असणारे कंपाऊंड ओनली फॉर्म्युल्यामध्ये जर डायव्हॅलंट आयटम असेल तर त्यावेळेस याचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करत असताना हा फॉर्म्युला कसा यूज करायचा ते समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल जसं आता मी एक एक्झाम्पल घेतलं फर्स्ट कार्बन डायऑक्साईड घेतलाय आणि यांचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. तर ऑक्सिजन डायव्हॅलंट आयटम आहे आणि सेंट्रल आयटम आपला कार्बन आहे. त्यामुळे याचं हायब्रिडायझेशन करत असताना फॉर्म्युला तर हाच यूज करायचा आहे V प्लस M आहे की नाही. पण आता इथे मोनोव्हॅलेंट आयटमच नाही आहे त्याच्यामुळे मोनोव्हॅलेंट आयटम नसेल तर याच्यात 0 येईल. डायव्हॅलंट आयटमसाठी काहीच लिहायचं नाही.
आपल्या फॉर्म्युल्यामध्ये डायव्हॅलंटसाठी काहीच नाही. त्यामुळे हाफ आता व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉन्स कार्बन पाशी किती राहणार आहे 4 आणि मोनोव्हॅलंट आयटम 0 आहे याच्यात. डायव्हॅलंट ऑक्सिजन आयटम असतो त्याच्यामुळे आपलं काय येणार आहे 4/2 आणि 4/2 म्हणजेच 2s येईल आणि म्हणून आपल्याला 2 हायब्रिड ऑर्बिटल तयार होईल म्हणून यांचा हायब्रिडायझेशन राहणार आहे sp हायब्रिडायझेशन. त्याच्यामुळे हा जो कार्बन आहे यापाशी एक sp हायब्रिड ऑर्बिटल आणि एक sp हायब्रिड ऑर्बिटल म्हणजे ऑक्सिजन अटॅच असतात आणि एक डबल बॉन्ड असते ऑक्सिजनसाठी. तर अशा प्रकारे याचा शेप काय राहणार आहे लिनियर इन शेप असेल. काय राहणार आहे लिनियर इन शेप असेल आणि यांच्यामधला अँगल असेल 180 डिग्रीचा अँगल असेल. तर अशा प्रकारे हे मॉलिक्युल्स असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहू कार्बन डायसल्फाइड. यांचं हायब्रिडायझेशन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायला म्हटलं असतं तर सेंट्रल आयटम आपला कार्बन आहे आणि सल्फर हे डायव्हॅलंट आयटम आहे. तर डायव्हॅलंट आयटमसाठी आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काहीच घ्यायचं नाही. हाफ V प्लस N आहे की नाही. मोनोव्हॅलंट आयटमसाठी आपण घेतो पण डायव्हॅलंट आयटम असेल तर काहीच घ्यायचं नाही. त्यामुळे आपला फॉर्म्युला कसा राहणार आहे हाफ. आता सेंट्रल कार्बन आयटम आहे व्हॅलन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स 4 ते ग्रुपचा मेंबर असल्यामुळे हे डायव्हॅलंट आयटम असल्यामुळे आपण मोनोव्हॅलंट आयटमसाठी 0 घेणार आहोत. त्यामुळं 4/2 मीन्स 2s येईल आणि 2 हायब्रिड ऑर्बिटल जर आले तर sp हायब्रिडायझेशन असेल आणि sp हायब्रिडायझेशन जर असेल तर कार्बन हा सेंट्रल कार्बन आयटम आहे तो 2 सल्फरला अटॅच असेल sp हायब्रिड ऑर्बिटलला. सल्फर डायव्हॅलंट असल्यामुळे या टाईपचा त्याचा जॉमेट्री असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण सल्फर डायऑक्साईड पाहू. बघा लक्षात ठेवायचं थर्ड एक्झाम्पल जो होतं यांचं हायब्रिडायझेशन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायला म्हटलं असतं कोणाचं सल्फर डायऑक्साईड आहे ना. तर तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण सल्फर डायऑक्साईड घेऊ ज्यांचं हायब्रिडायझेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. याची इज इक्वल टू हाफ V प्लस N हा वाला फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. आता फॉर्म्युला यूज करत असताना सेंट्रल आयटम आपला कोणता आहे सल्फर हा 6 ग्रुपचा मेंबर आहे म्हणजे व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहे. पण ऑक्सिजन डायव्हॅलंट आयटम आहे. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला डायव्हॅलंट आयटमसाठी काहीच दिलेलं नाही. त्यामुळे हा व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 6 आणि मोनोव्हॅलंट आयटम 0 आहे. त्याच्यामुळे 6/2 मीन्स 3 आणि 3 जर आलं तर हायब्रिडायझेशन काय राहणार आहे sp2 हायब्रिडायझेशन राहील. त्यामुळे हे जो सल्फर आहे त्यांच्यापाशी अशा 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहेत. त्यापैकी तो 2 ऑक्सिजन सोबत बॉन्डिंग ऑर्बिटल करणार आहे आणि एक काय राहणार आहे याच्यापाशी नॉन बॉन्डिंग असणार आहे. अशा प्रकारे हा मॉलिक्यूल असेल. त्यामुळे याचं sp2 हायब्रिडायझेशन असेल पण एक लोन पेअर असेल आणि 2 बॉन्ड पेअर असतील आणि त्याच्यामुळं हा जो पाय बॉन्ड दिसतो तुम्हाला हा पाय बॉन्ड हायब्रिड ऑर्बिटलनं नसते तयार होत. पाय बॉन्ड हा अनहायब्रिडाइज ऑर्बिटलनं तयार होत असतं. त्याच्यामुळे हायब्रिड ऑर्बिटलमध्ये पाय बॉन्डिंगसाठी काहीही रिस्पॉन्सिबल नाही आणि म्हणूनच आपण फॉर्म्युल्यामध्ये पाय बॉन्डसाठी काही घेतलेलं नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत फोर्थ एक्झाम्पल डायव्हॅलंट आयटममध्ये SO3 सल्फर ट्रायऑक्साईडचं हायब्रिडायझेशन जर काढा म्हटलं तर काय करसाल याची इज इक्वल टू हाफ V प्लस N सेम इन हायब्रिडायझेशन हाफ हा 6 ग्रुपचा मेंबर आहे आणि 6 ग्रुपचा मेंबर असल्यामुळे व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आणि डायव्हॅलंट आयटम असल्यामुळे मोनोव्हॅलंट आयटम नाहीच आहे म्हणून आपण 0 घेतले. त्यामुळं 6/2 आणि 6/2 म्हणजेच काय येणार आहे 3 आणि 3 हायब्रिड ऑर्बिटल आले तर sp2 हायब्रिडायझेशन असते. त्यामुळे सल्फर ट्रायऑक्साईडचा जर आपल्याला हे काढायचं असेल तर एक sp3 दुसरी sp3 तिसरी sp2 sp2 आणि तिन्ही बॉन्डिंग पेअर असल्यामुळे या प्रकारचा शेप असेल याचा ट्रायगोनल या टाईपची याची जिओमेट्री असेल. अशा प्रकारे क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. नेक्स्ट आपण 5th नंबरचं एक एक्झाम्पल घेऊ आहे की नाही. डायव्हॅलंटमध्ये झेनॉन ट्रायऑक्साईड काय घेतलं आपण आता झेनॉन ट्रायऑक्साईड असं एक एक्झाम्पल घेतलं डायव्हॅलंट आयटम असणारे ऑक्साईडचं आणि यांचं हायब्रिडायझेशन जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर हाफ V प्लस N असं आपण करणार आहोत. हाफ आणि सेंट्रल आयटम आपला कोणता आहे झेनॉन हा 8 ग्रुपचा मेंबर आहे त्याच्यामुळे याच्या व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे. मोनोव्हॅलंट आयटम फॉर्म्युल्यामध्ये 0 आहे. हे डायव्हॅलंट आयटम आहे. डायव्हॅलंट आयटमसाठी काहीच घ्यायचं नाही. तर 8/2 म्हणजे 4 येईल आणि 4 जर आलं तर हायब्रिडायझेशन काय राहणार आहे तुमचं sp3. त्याच्यामुळे या झेनॉनचं एक sp3 दुसरी sp3 तिसरी sp3 आणि चौथी sp3 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे यांच्यापाशी आणि फक्त 3च ऑक्सिजन आयटम्स यांना काय करतात
बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट करतात, याचा अर्थ एक ऑक्सिजन ॲटम काय असेल, एक जे आहे ते नॉन बॉन्डिंग पेअर आहे म्हणजे sp3 हायब्रिड ऑर्बिटल. अशा प्रकारे हा झिनॉन ट्रायऑक्साईडचा फॉर्म्युला असेल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर हे झालं तुमचं डायव्हॅलंट ॲटम जरच असेल तर. आता डायव्हॅलंट ॲटम आणि मोनोव्हॅलंट ॲटम दोन्ही असेल. टाईप थर्ड मध्ये आपण काय करणार आहोत, असे काही एक्झाम्पल घेऊ की ज्यांच्यामध्ये डायव्हॅलंट ॲटम बी असेल. टाईप थर्ड मध्ये आता काय करणार आहोत, डायव्हॅलंट ॲटम अँड मोनोव्हॅलंट ॲटम अँड मोनोव्हॅलंट हे दोन्ही असेल. तर त्यावेळेस काही एक्झाम्पल घेऊन आपण त्यांचा हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड किंवा याला फॉझिन म्हणतात, कार्बोनिल क्लोराईड सुद्धा म्हणतात, त्याला कार्बोनिल क्लोराईड सुद्धा म्हणतात किंवा फॉझिन नावाचा फॉझिन. हा डेडली पॉयझनस गॅस आहे की नाही, बघा लक्षात ठेवायचा आहे. हा जो कार्बोनिल क्लोराईड आहे तर यांचं हायब्रिडायझेशन काढणार आहोत. सेंट्रल एटम आपला कोणता आहे, कार्बन. यांचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. एच इज इक्वल टू हाफ व्ही प्लस एल हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत आहे की नाही. तर त्यामुळं हाफ व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, हा 4th ग्रुपचा मेंबर असल्यामुळे 4 इलेक्ट्रॉन्स आहे. या डायव्हॅलंट ऑक्सिजनसाठी काहीच घ्यायचं नाही. मोनोव्हॅलंट ॲटम किती आहे तुमचे, 2 घ्यायचे, 2 ॲटम्स आहे क्लोरीन. त्याच्यामुळे नॅचरली 6/2 आणि 6/2 म्हणजे 3 म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय राहणार आहे, sp2 हायब्रिडायझेशन राहील. काय राहणार आहे, sp2 हायब्रिडायझेशन असेल. आणि म्हणून आपण यांचं जर हे काढतो म्हटलं तर 1 2 सेंट्रल कार्बन ॲटम 1 2 3 sp2 sp2 sp2. एक तुमचा ऑक्सिजन असेल, 2 क्लोरीन असेल. ऑक्सिजन डायव्हॅलंट असल्यामुळे या प्रकारे. तर हा असा फॉर्म्युला असेल, ट्रायगोनल प्लेनरीची जॉमेट्री असेल. आलं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये मोनोव्हॅलंट ॲटम बी आहे आणि डायव्हॅलंट ॲटम बी आहे. अशा फॉर्म्युलांचं हायब्रिडायझेशन आपण करणार आहोत. POCl3 आहे की नाही. इथे आपल्याला सेंट्रल फॉस्फरस ॲटमचं हायब्रिडायझेशन काढायचं आहे. तो 5th ग्रुपचा मेंबर आहे. H इज इक्वल टू आपला फॉर्म्युला सिंपल आहे, H इज इक्वल टू हाफ V प्लस L हा वाला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. त्यामुळे आपण या फॉर्म्युलामध्ये किंमत टाकू. H इज इक्वल टू हाफ व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स 5th ग्रुपचा मेंबर असल्यामुळे 5. एक डायव्हॅलंट ॲटम आहे आणि 3 मोनोव्हॅलंट ॲटम आहे. आपल्याला मोनोव्हॅलंट ॲटमच पाहिजे. डायव्हॅलंट ॲटम किती काही असू द्या. 5 + 3 मीन्स 8, 8/2 मीन्स 4 आणि 4 जर आन्सर येत असेल तर हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन असेल. त्यामुळे आता याचा जर शेप काढतो म्हटलं तर फॉस्फरसच्या भोवताली अशा 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे. 1 ऑक्सिजन आहे आणि 3 क्लोरीन ॲटम्स आहेत. त्यामुळे ऑक्सिजन असा डबल बॉन्डेड असल्यामुळे या टाईपची याची जॉमेट्री येणार आहे. टेट्राहेड्रल जॉमेट्री, कारण 4 बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन राहिले त्याच्यामुळे टेट्राहेड्रल शेप येणार आहे त्याचा. क्लिअर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण ज्यांच्यामध्ये मोनोव्हॅलंट ॲटमही आहे आणि डायव्हॅलंट ॲटमही आहे, ज्यांचं हायब्रिडायझेशन आपण समजून घेऊन राहिलो. दोन्ही टाईपचे ॲटम घेऊ. त्यामुळे नेक्स्ट थर्ड टाईपचं एक्झाम्पल घेऊ आपण झिनॉन ऑक्झिफ्लोराईड. असं जर एक झिनॉन ऑक्झिफ्लोराईड घेतलं आपण आणि यांचं हायब्रिडायझेशन काढा म्हटलं तर सेंट्रल ॲटम आपला झिनॉन आहे, 8th ग्रुपचा मेंबर आहे. डायव्हॅलंट ॲटम आणि मोनोव्हॅलंट ॲटम दोन्ही आहे. फॉर्म्युला यूज करसाल हाफ V प्लस L हा वाला फॉर्म्युला यूज करा. त्यानंतर फॉर्म्युल्यातली व्हॅल्यू पुटअप करा. व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत झिनॉनच्या. डायव्हॅलंट ॲटमसाठी काहीच घ्यायचं नाही. मोनोव्हॅलंट ॲटम 2 आहे त्यामुळे मोनोव्हॅलंट ॲटम 2 घेतले. 10/2 मीन्स 5 आणि 5 जर आन्सर येत असेल तर आपलं हायब्रिडायझेशन sp3 5 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. कोणाच्या भोवताली, झिनॉन. हे झिनॉनच्या भोवताली 1 2 3 4 4 आणि 5 अशा 5 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील. आउट ऑफ दिस 4 आर बॉन्डिंग. 4 यांच्यामधलं बॉन्डिंग आहे आणि एक नॉन बॉन्डिंग आहे. त्यामुळे 4 बॉन्डिंग असल्यामुळे एक ऑक्सिजन, दुसरा ऑक्सिजन, एक क्लोरीन आणि एक क्लोरीन या टाईपचं असेल आहे की नाही. याचा सी सॉ शेप येईल आणि एक काही नॉन बॉन्डिंग. याचा शेप कसा येणार आहे, सी सॉ शेप येईल अशा प्रकारचं, बिकॉज ऑफ 1 नॉन बॉन्डिंग पेअर अशा प्रकारे. तर हे तुमचा नेक्स्ट कंपाऊंड झाला ज्यांच्यामध्ये आपण मोनोव्हॅलंट ॲटम आणि डायव्हॅलंट ॲटम. आता केस नंबर टाईप नंबर 5 मध्ये 4 मध्ये घेऊ आपण आतापर्यंत.
तीन टाईपच्या केसेस पाहिल्या, मोनोव्हॅलेंट ॲटम, त्यानंतर डायव्हॅलेंट ॲटम असेल फॉर्म्युल्यामध्ये, तिसरी आपण मोनोव्हॅलेंट ॲटम्स आणि डायव्हॅलेंट ॲटम असेल तर. आता नेक्स्ट जी फोर्थ केस आहे यांच्यामध्ये कॅटायनिक स्पेसीज आहेत, त्यांचं हायब्रिडायझेशन करू. फोर्थ टाईपमध्ये आपण जर आता कॅटायनिक स्पेसीज असेल, काय असेल, कॅटायनिक स्पेसीज असेल तर यांचं हायब्रिडायझेशन करू. त्यासाठी आता आपल्याला फॉर्म्युला थोडा मोठा घ्यावा लागणार आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. NH4 पॉझिटिव्हचं आपण करू. नेक्स्ट आपण CH3 पॉझिटिव्हचं हायब्रिडायझेशन सांगणार आहोत आणि नेक्स्ट आपण H3O पॉझिटिव्हचं हायब्रिडायझेशन सांगू. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे तिन्ही एक्झाम्पल घेऊन यांच्या कॅटायनिक स्पेसीजचे हायब्रिडायझेशन समजावून सांगू. तर पहिलं आपण NH4 पॉझिटिव्हचं हायब्रिडायझेशन सांगू कोणतं आहे ते. हा वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. हा V प्लस M C इथपर्यंत घेतला तरी चालते, anion नसल्यामुळे आपण कॅटायन पर्यंत घेतला तरी चालते, आहे की नाही हा फॉर्म्युला. त्यामुळे याची इज इक्वल टू हा व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स हा फिफ्थ ग्रुपचा मेंबर आहे नायट्रोजन्स, त्याच्यामुळे 5. मोनोव्हॅलेंट ॲटम आपल्यापाशी 4 आहे आणि एक पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून -1. कॅटायनची संख्या किती आहे, 1, त्याच्यामुळे 1 आपण त्याच्यातून काढून टाकणार आहे. म्हणजेच 9 - 1 मीन्स 8/2. 8/2 मीन्स काय येणार आहे, 4. आणि 4 असेल तर हायब्रिडायझेशन कोणतं राहणार आहे, sp3 हायब्रिडायझेशन. त्यामुळे ह्या नायट्रोजनच्या भोवताली 1 2 3 4 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होते. आउट ऑफ these 4 आर बॉन्डिंग while नायट्रोजन्स हॅव पॉझिटिव्ह चार्ज. त्याच्यामुळे या टाईपचं यांचं स्ट्रक्चर असेल, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असेल, पण कॅटायनिक स्पेसीज आहे. त्यानंतर CH3 सेकंड एक्झाम्पल आपण कोणाचा घेतलाय, CH3 साठी घेतलाय. CH3 पॉझिटिव्ह यांचा हायब्रिडायझेशन आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपला फॉर्म्युला काय, H इज इक्वल टू हा V प्लस M C. कॅटायन असल्यामुळे आपण एक -C आपल्या फॉर्म्युल्यामध्ये कॅटायनची किंमत ऍड करणार आहोत आपण. बघा काय येणार आहे, H इज इक्वल टू हा. आता व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स किती राहणार आहे, 4th ग्रुपचा मेंबर आहे कार्बन, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स राहणार आहे. मोनोव्हॅलेंट ॲटम 3 आहे, मायनस एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे 7 - 1 मीन्स 6. 6/2 मीन्स 3 आणि 3 जर असेल तर हायब्रिडायझेशन राहणार आहे sp2. त्याच्यामुळे या कार्बनपाशी 1 2 3 अशा sp2 हायब्रिडायझेशन असेल आणि एक जो असेल तो तुमचा नॉन बॉन्डिंग पॉझिटिव्ह चार्ज. अशा प्रकारे हे कार्बन कॅटायनचा शेप असतो ट्रायगोनल रिंग, ज्याचा sp2 हायब्रिडायझेशन असते. त्यानंतर H2 जे तिसरं एक्झाम्पल आहे आपण, त्यांचं हायब्रिडायझेशन H3O पॉझिटिव्ह हायड्रोनियम आयन्स. H3O पॉझिटिव्ह आयन्सचं आपण हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करणार आहोत. सेंट्रल ॲटम आहे ऑक्सिजन, 6th ग्रुपचा मेंबर आहे. H इज इक्वल टू हा V प्लस M C हा फॉर्म्युला यूज करायला लागेल. कॅटायन असल्यामुळे आपण कॅटायन पर्यंत तो फॉर्म्युला यूज करणार आहोत. H इज इक्वल टू हा व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स आपले 6 आहे, मोनोव्हॅलेंट ॲटम आहे 3 आणि कॅटायन्स पॉझिटिव्ह चार्ज 1 आहे. त्याच्यामुळं 6 + 3 9, 9 - 1 8, 8/2. 8/2 मीन्स 4 आणि 4 जर येत असेल तर हायब्रिडायझेशन काय राहणार याचं, sp3 हायब्रिडायझेशन असेल. आणि म्हणून यांच्याच कशी sp3 हायब्रिडायझेशन आहे. हे ऑक्सिजन आयटम्स आहे 1 2 3 4 अशा प्रकारे, आणि त्यांच्यामध्ये 3 हायड्रोजन आयटम्स आहे 1 2 3 आणि एक काय असणार आहे आता, पॉझिटिव्ह चार्ज राहणार आहे. काय राहणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज, सॉरी sp3च आहे. एक त्यांच्यापाशी लोन पेअर असेल, पण या ऑक्सिजनवर एक हायड्रोजन जास्तच असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज. अशा प्रकारे हे फॉर्म्युले आपल्याला बनवायचे आहे. नेक्स्ट आपण आता ॲनायनिक स्पेसीज असेल तर ॲनायनिक स्पेसीजमध्ये आतापर्यंत आपण कॅटायनिक स्पेसीज असताना हा फॉर्म्युला यूज केला. आता आपण ॲनायनिक स्पेसीज असेल म्हणजे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ॲनायन्स असतील तर ॲनायनिक स्पेसीजसाठी हा हायब्रिडायझेशनचा फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे. तर ॲनायनसाठी आपल्याला माहिती आहे की A घेतो आपण +A आहे ना. त्यामुळं आता हा जो फॉर्म्युला यूज करायचा आहे H इज इक्वल टू हा V प्लस M प्लस A असा घेतला तरी चालते. कॅटायन नसेल, ओनली ॲनायन असेल तर, बरोबर आहे की नाही. फॉर एक्झाम्पल आता आपण SO4 डायनेगेटिव्हचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करणार आहोत. तर यासाठी काय करसाल, H इज इक्वल टू हा V प्लस M प्लस A आहे ना.
मी हे कॅटायन काढून टाकलं, कॅटायन नाहीच आहे तर मग कशाला घ्यायचं आहे तर मी एनायन घेतला आहे, बरोबर आहे. त्यामुळे फॉर्म्युल्यात काय येणार आहे, हाफ. हे काय 6 ए ग्रुपचा मेंबर आहे की नाही, म्हणून मी 6 घेणार आहोत. मोनोव्हॅलेंट आयटम नाही आहे म्हणून 0 घेणार आहोत. एनायन आपले 2 आहे, म्हणजेच एनायनची किंमत इथे 2 आहे. 2 निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे 2 घेणार आहोत. म्हणजे 8/2 जर काय म्हणतो आपण 4 आणि 4 जर आलं तर हायब्रिडायझेशन काय राहणार आहे, sp3 हायब्रिडायझेशन असेल. त्याच्यामुळे हा जो सल्फर आहे 1 2 3 4 अशा 4 हायब्रिड ऑर्बिटल आहे. 4 ऑक्सिजन ॲटम्स आहे 1 2 3 4 आणि 2 ऑक्सिजन ॲटम्सवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि उरलेले 2 ऑक्सिजन डबल बॉन्डेड असेल. तर अशा प्रकारे याची जॉमेट्री असेल टेट्राहेड्रल, बरोबर आहे. म्हणून हा टेट्राहेड्रल आयन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण, दुसरा घेऊ आपण एनायन्स CO3 डायनिगेटिव्ह. यांचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करून दाखवा म्हटलं तर फॉर्म्युला काय करसाल, हाफ V प्लस M मायनसच्या ऐवजी आता प्लस एनायन असेल तर ॲड करत असतो आपण, म्हणून प्लस ए असं घेतलं आपण फॉर्म्युल्यामध्ये. याचीच इक्वल टू हाफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन्स किती राहील, हा 4 ते ग्रुपचा मेंबर असेल त्याच्यामुळे 4. मोनोव्हॅलेंट आयटम 0 आहे आणि एनायन यांच्यामध्ये 2 आहे. त्यामुळे अशा प्रकारे 4 + 2 मीन्स 6/2 मीन्स 3 येणार आहे आणि 3 जर आलं तर sp2 हायब्रिडायझेशन असेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा जो कार्बन ॲटम आहे त्यांच्यापेक्षा अशा 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल असेल. 3 ऑक्सिजन ॲटम्स आहे 1 2 3. ते 2 ऑक्सिजन ॲटम्सवर निगेटिव्ह चार्ज राहतील आणि 1 ऑक्सिजन तुमचा डायव्हॅलंट असेल. असं त्याचा शेप राहणार आहे. ट्रायंगल प्लेनर आयन्स असेल हा. अशा प्रकारे क्लिअर झालं. मी काय सांगितलं आहे ते, म्हणजे तुम्ही एनायन जरी दिला तरी तो एनायनिक स्पेसिस असेल तरी त्यांचं हायब्रिडायझेशन आपल्याला ड्रॉ करता येत असते. कॅटायन असो एनायन असो कोणताही असू द्या. तिसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण, PO4 ट्रायनिगेटिव्ह यांचं हायब्रिडायझेशन ड्रॉ करू. बघा आता याच्यामध्ये सेंट्रल आयटम आपला फॉस्फरस आयटम आहे. हाफ V प्लस M प्लस ए हा मला फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. याचीच इक्वल टू हाफ. हे 5th ए ग्रुपचा मेंबर असल्यामुळे आपण काय करणार आहोत, व्हॅलन्स शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स घेणार आहोत. मोनोव्हॅलेंट आयटम 0 आहे आणि एनायन्स यांच्यावर 3 आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज 3 आहे म्हणून +3 घेतला आपण. तर 5 + 3 मीन्स 8/2 मीन्स 4 जर येत असेल तर हायब्रिडायझेशन राहणार आहे आपलं sp3. तर हे जो सेंट्रल फॉस्फरस आयटम आहे तर या फॉस्फरस आयटमपेक्षा अशा 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे. 4 ऑक्सिजन ॲटम्स आहे 1 2 3 4 आणि 3 ऑक्सिजन ॲटम्सवर निगेटिव्ह चार्ज आहे 1 2 3 आणि एकाच्यावर काय डबल बॉन्ड आहे. त्याच्यामुळे असा याचा टेट्राहेड्रल शेप असेल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तुम्हाला जर विचारलं गेलं असते नेक्स्ट NO2 निगेटिव्ह यांचा हायब्रिडायझेशन सांगा म्हटलं असतं तर पटकन काढता आलं असतं. हा V प्लस M प्लस ए हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. याची इक्वल टू हाफ. आता हा 5th ए ग्रुपचा मेंबर आहे त्याच्यामुळे 5 इलेक्ट्रॉन्स राहणार आहे. मोनोव्हॅलेंट आयटम 0 आहे, एनायन 1 आहे. त्याच्यामुळे यांचं 6/2 म्हटलं की 3 आणि 3 जर आन्सर येत असेल तर नॅचरली हायब्रिडायझेशन राहणार आहे sp2. त्यामुळे नायट्रोजनच्या भोवताली अशा 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत. आउट ऑफ दिस 2 आर बॉन्डिंग आहे की नाही. एका याच्यावर नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि काय मिळून गेलं. हे असं त्यांची जॉमेट्री असेल, यांचा असा शेप असेल, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्यांचा शेप जॉमेट्री ह्या काय करता येत असतात, ड्रॉ करता येत असतात. लास्ट आपण कॉम्प्लेक्स आयन्स बघू. बघा नेक्स्ट आपण कॉम्प्लेक्स आयन्सचं हायब्रिडायझेशन करून बघू. आता कॉम्प्लेक्स आयन्समध्ये हे खूपदा विचारतात कॉम्प्लेक्स आयनचे हायब्रिडायझेशन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे कॉम्प्लेक्स आयन. तर कॉम्प्लेक्स आयन्समध्ये काही एक्झाम्पल घेऊ आपण. जसं ICl4 निगेटिव्ह, त्यानंतर I3 निगेटिव्ह. हा वाला कॉमन क्वेश्चन आहे, I3 निगेटिव्ह. त्याच्यानंतर ClF2 निगेटिव्ह. या टाईपच्या आयन्सचं आपल्याला हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करून दाखवायचं आहे. चला मी फर्स्ट घेतो ICl4 निगेटिव्ह यांचं हायब्रिडायझेशन करसाल. काय फॉर्म्युला वापरसाल, हा V प्लस M आहे ना, मायनसच्या ऐवजी आता प्लस ए, कारण कॅटायन नसल्यामुळे आपण काय करतो C काढून टाकायचं आहे त्याच्यातला. त्याच्यामुळे याचीच इक्वल टू हाफ. आता हे 7th ए ग्रुपचा मेंबर आहे आपला, काय 7th ए ग्रुपचा. त्याच्यामुळे व्हॅलन्स सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत.
मोनोव्हॅलेंट एटम 4 आहे आणि एक anion आहे अशा प्रकारे. म्हणजे 7 + 4 11 + 1 12/2 मीन्स काय येणार आहे 6 आणि 6 जर हायब्रिड ऑर्बिटल आले तर sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन असेल याचं, बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे तर म्हणून आपण ह्या कॉम्प्लेक्स आयन्समध्ये कोणतं हायब्रिडायझेशन असते sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन असते. त्यानंतर I3 निगेटिव्ह हा जो मॉलिक्यूल आहे यांचं हायब्रिडायझेशन आपण ड्रॉ करणार आहोत. तर ॲक्च्युली एक आयोडीन आपल्याला सेंट्रलमध्ये घ्यावं लागेल असं असेल ना, आहे की नाही, आणि एक निगेटिव्ह आहे अशा प्रकारे. तर आता याचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी या सेंट्रल आयटमचं हायब्रिडायझेशन काढायचं आहे. याची इज इक्वल टू हाफ V + M + A असं घेणार आहोत आपण. तर हा आहे की नाही, व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहील, हे 7 एक ग्रुपचा मेंबर आहे म्हणून 7. मोनोव्हॅलेंट आयटम आता 2 राहतील, एक anion आहे म्हणून +1 म्हणजेच 10/2 आणि 10/2 म्हणजे काय आलं आपलं 5 आणि 5 जर आलं तर sp3d टाईपचं हायब्रिडायझेशन असेल. आता हा असा हायब्रिडायझेशन आयोडीनच्या भोवताली 1 2 3 4 5 असं आहे, म्हणजेच 2 आयोडीन आहे इथे, बरोबर आहे की नाही अशा प्रकारे. आणि उरलेले काय आता नॉन बॉन्डिंग असेल म्हणजे त्या याच्यातली 2च काय तुमच्या बॉन्डिंग आहे, उरलेले काय राहतील ती नॉन बॉन्डिंग असतील. त्यामुळे या मॉलिक्यूलचा शेप लिनियर येईल. जे टोटल आयन्सवर आपण कोणता चार्ज देणार निगेटिव्ह चार्ज आहे की नाही, आणि म्हणून यांचा लिनियर शेप येईल. ही खूपदा विचारलेला क्वेश्चन्स आहे. हायब्रिडायझेशन sp3d आहे अशा प्रकारे. तर त्याच्यामुळे या फॉर्म्युल्यावर थोडं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. नेक्स्ट आपण जर फॉर्म्युला कोणताही ड्रॉ केला कॉम्प्लेक्स आयन्समधला तरी त्यामध्ये आपल्याला त्याचं हायब्रिडायझेशन काय करता येईल, ड्रॉ करता येईल. जसं Cl2 निगेटिव्ह याचाही हायब्रिडायझेशन काढू आपण. तर हे थर्ड एक्झाम्पल, एच इज इक्वल टू हाफ V + M + A. हे टाईम नसल्यामुळे आपण C ड्रॉप केला, त्यामुळं हाफ व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असेल, हा 7 एक ग्रुपचा मेंबर आहे म्हणजे 7. मोनोव्हॅलेंट एटम आहे आपले 2 आणि anion 1 आहे, त्याच्यामुळे 10/2 आणि 10/2 म्हटलं तर आन्सर काय येते 5 आणि 5 जर असेल तर sp3d टाईपचं हायब्रिडायझेशन असेल. पुन्हा हा तसाच आहे क्लोरीन 1 2 3 4 5 आहे की नाही, 5 हायब्रिड ऑर्बिटल आहे. आउट ऑफ दिस 2 फॉर्म द फ्लोरीन आहे की नाही, आणि रिमेनिंग आर नॉन बॉन्डिंग, उरलेले काय असतील नॉन बॉन्डिंग असतील. म्हणजे यांचाही शेप तुमचा कसा येणार आहे, लिनियर शेप येईल. निगेटिव्ह चार्ज लिनियर शेप येईल यांचाही, म्हणजे याही फॉर्म्युल्यामध्ये यांचा शेप कसा येणार आहे, लिनियर शेप येईल. तर अशा प्रकारे कॉम्प्लेक्स आयन्स आहेत ज्यांचं आपल्याला हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करता येते. फायनली आता याच्यातून एक टाईपचे राहिलेले आहेत तुमचे जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतात ना. आता हे स्पेशल टाईपचे कंपाऊंड असतात. तर या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये आपल्याला त्यांची जी कोऑर्डिनेशन नंबर असतो म्हणजे त्यांना जेवढे लिगँड्स अटॅच असतात त्याच्या बेसिसवर आपण त्याचं हायब्रिडायझेशन पाहणार आहोत. ते सुद्धा मी तुम्हाला इथे थोडक्यात समजावून सांगतो. आता लास्ट टाईपमध्ये जो आहे हायब्रिडायझेशन असतं आपण जे काढायचं आहे ते कॉम्प्लेक्स आयन्सचं काढायचं आहे. आता कॉम्प्लेक्स आयन्स म्हणजे तुम्हाला एक कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंड नावाचं एक चॅप्टर आहे. तर त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंड जे असतात तर त्यांच्यामधलं हायब्रिडायझेशन काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा नाही. आता यासाठी हे जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे हे थोडक्यात समजावून सांगतो. जसं एक K4 Fe(Cn/6) नावाचा एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. या कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये हा जो स्पियर आहे याला आपण कोऑर्डिनेशन स्पियर म्हणत असतो. काय म्हणत असतो, कोऑर्डिनेशन स्पियर म्हणत असतो. आणि या कोऑर्डिनेशन स्पियरमध्येच आपल्याला महत्त्वाच्या स्पेसिस असतात. तर हा जो मेटल ॲटम असतो याला आपण म्हणत असतो सेंट्रल मेटल ॲटम आणि यांचं सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन असं म्हणतो, ज्यांचं आपल्याला हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करायचं असते. म्हणजे हे जी चौकोन आहे स्क्वेअर आहे यांच्याच अंदरच्या स्पेसिसचं आपल्याला हायब्रिडायझेशन काउंट करायचं असते, या स्पेसिसचं नाही. ठीक आहे. आणि हे जे त्याला अटॅच असणारा स्पेसिस असतो ज्याला आपण काय म्हणत असतो लिगँड्स, हाच महत्वाचा असतो की नंबर ऑफ लिगँड्स त्या सेंट्रल मेटल ॲटम सोबत किती कोऑर्डिनेशन बॉन्ड करतात त्यांच्यावरूनच त्यांची हायब्रिडायझेशन डिपेंड असते.
जर दोनच लिगँड याला जर अटॅच असेल सेंट्रल ॲटमला तर त्याचं हायब्रिडायझेशन असते sp. जर इथे 3 लिगँड या सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असेल या कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये तर त्याचं हायब्रिडायझेशन असते sp2. जर इथे 4 लिगँड अटॅच असेल तर याचं हायब्रिडायझेशन असते sp3 और dsp2 सुद्धा असते. ठीक आहे. त्यानंतर इथे जर 5 लिगँड्स या सेंट्रल मेटल अटॅच असेल कोऑर्डिनेशन बॉन्ड 5 करत असेल तर तो sp3d किंवा dsp3 टाईपचा हायब्रिडायझेशन असते. आणि इथे जर 6 लिगँड जसे इथे अटॅच करून राहिले तर इथे 6 लिगँड अटॅच होऊन राहिले म्हणून याचं हायब्रिडायझेशन या सेंट्रल Fe आयटमचं हायब्रिडायझेशन sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन असेल. आलं लक्षात. म्हणजे जे नंबर ऑफ लिगँड्स त्या सेंट्रल मेटल आयटम सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड करून राहिले, नंबर ऑफ लिगँड्स या सेंट्रल मेटल आयटम सोबत किती कोऑर्डिनेशन बॉन्ड करून राहिले त्यांच्यावर त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा हायब्रिडायझेशन डिपेंड असते. जसं मी काही उदाहरण वर्ग दिलेले आहे तुम्हाला बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हा पहिलं एक्झाम्पल आहे आपलं PtF6 डायमेट्रिक. तुम्हाला जर याचा हायब्रिडायझेशन विचारलं तर सरळ सरळ तुम्ही काय करसाल, नंबर ऑफ लिगँड्स किती अटॅच आहे 6 म्हणजे sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन असेल याचं sp3d2 आहे की नाही. अशा प्रकारे ते डिपेंड आहे हे किंवा d2sp3 त्याला जो लिगँड अटॅच आहे तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे त्यांच्यावर sp3d2 असेल किंवा d2sp3 असेल. त्यानंतर नेक्स्ट आपलं कोणतं आहे CONH3 बाय 6 डायपॉझिटिव्ह. बघा हे किती लिगँड्स अटॅच आहे याला 6 लिगँड अटॅच आहे. त्याच्यामुळे 6 लिगँड अटॅच असल्यामुळे त्याचं हायब्रिडायझेशन आपलं काय राहणार आहे sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं NiNH3/4 Cl2. बघा तर या स्क्वेअर मध्ये हे 4 आणि हे 2 या सेंट्रल मेटल आयटमला अटॅच आहे म्हणजे टोटल 6 लिगँड अटॅच आहे आणि म्हणून 6 लिगँड अटॅच असल्यामुळे याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. त्याच्यामुळे याचंही हायब्रिडायझेशन sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन राहील. म्हणजे नंबर ऑफ लिगँड्स त्या सेंट्रल मेटल आयटमला किती अटॅच असतात त्यांच्या बेसिसवर आपण यांचं हायब्रिडायझेशन सांगत असतो. बरोबर आहे. आता इथे तुम्हाला थोडं अलग दिसते sp3 dsp2. तर हे याचं कारण असं आहे की जो लिगँड अटॅच असतो हा स्ट्रॉंग फील्ड आहे का वीक फील्ड लिगँड आहे त्यांच्यावर या टाईपचे त्यांचे हायब्रिडायझेशन डिपेंड असते आहे की नाही. ते तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये डिटेल येणारच आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये. तिथे ते चॅप्टर आपण स्टडी करत असताना आपल्याला ह्या कोणत्या टाईपचं हायब्रिडायझेशन एक्झॅक्टली ते माहिती करता येते. यांच्यासाठी आपण काही फॉर्म्युला वापरणार नाही एच इज इक्वल टू हाफ वाला आहे की नाही. ते इथे तुम्हाला नंबर ऑफ लिगँड्स किती कोऑर्डिनेशन बॉन्ड करतात त्यांच्या बेसिसवर आपण यांचं काय करत असतो हायब्रिडायझेशन ड्रॉ करत असतो. तर यांचे काही थोडे जे एक्झाम्पल आहेत त्यांची प्रॅक्टिस करून टाकायची. तसंही स्पेशल आपल्याला 12th मध्ये चॅप्टर असल्यामुळे यांचं हायब्रिडायझेशन आपण तिथं काढणारच आहोत आहे की नाही. तर त्यामुळं टेन्शनचं कामच नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. असं मी आतापर्यंत जितक्या टाईपचे कंपाऊंड्स असतात आणि जेवढ्या कंपाऊंड्स आपल्याला हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करता येते तेवढ्यांचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ठीक आहे. याची प्रॅक्टिस करा. काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून पहा. काही डिफिकल्टी असेल तर मला विचारा. थँक्यू. आपल्या चॅनलवर तुमच्या मित्रांसोबत हे जे की व्हिडिओ दिलेले आहेत मी नेचर ऑफ केमिकल बॉन्डमध्ये MOT मध्ये हे की नाही आपण पॅरामॅग्नेटिक नेचर डायमॅग्नेटिक नेचर बॉन्ड ऑर्डर त्यानंतर हायब्रिडायझेशन हे तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि त्यांनाही या ट्रिक्स विषयी इन्फॉर्मेशन द्या. थँक्यू.